नारळापासून बऱ्याच रेसिपी तुम्ही पाहिल्या असतील, पण आज नारळापासून आईस्क्रीम कशी बनवायची ते बघूया. अगदी मोलची सुद्धा गरज नाहीये. हाय, हॅलो, नमस्कार. मी आनंदी अभिजित या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आपल्या चॅनलचे 500 सबस्क्रायबर्स, पहिले 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. तर त्यानिमित्ताने म्हटलं काहीतरी गोड बनवावं, काहीतरी थंडगार बनवावं. तर घरच्या साहित्यात एकदम मऊसूत, दाणेदार आणि मलाईदार अशी रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा. तर नारळ इझिली फोडण्यासाठी नारळ एका कुकरमध्ये घेऊन त्यावर 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण व तसेच शिट्टी लावून हाय फ्लेमवर किंवा लो फ्लेमवरती 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे. अशी पद्धत वापरली तर कुकर फुटेल ही शंका असेल तर काळजी अजिबातच करू नका. लो फ्लेमवर 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे. शिट्ट्या देऊन झाल्या की नारळ कुकरमधून काढून घ्यायचे. नारळ थंड झालं की एखाद्या जड वस्तूने त्यावर मारत त्याची आउटर स्किन काढून घ्यायची आणि इझिली नारळ हे बाहेर येईल किंवा चाकूने डिमोल्ड करून घ्यायचं आहे. तर आता खोबऱ्यावरचं जे साल आहे ते पिलरने किंवा चाकूने काढून घ्यायचं आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. बारीक तुकडे करून झाले की ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. म्हणजे त्याच्यावरची जी घाण आहे ती निघून जाईल आणि आपलं नारळ जे आहे ते एकदम स्वच्छ दिसेल. आणि ही जी साल आहे ते एका चटणीमध्ये किंवा कुठल्याही रेसिपीसाठी तुम्ही वापरू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने मी 1 कप नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत. ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि पहिल्यांदा पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आहे. तुम्ही नारळातलं जे पाणी आहे तेही देखील वापरू शकता आपल्या नॉर्मल पाण्याऐवजी. तर हे बघा, इथे एकदम छान वाटल्या गेलं, एकदम सॉफ्ट अशी पेस्ट तयार झाली आहे. तर आता गॅसवरती एक पॅन ठेवून त्यात फुल फॅट मिल्क टाकायचं आहे. म्हणजेच काय, तर म्हशीचं दूध घ्यायचं आहे. तुम्ही दूध कुठलंही घ्या, फक्त त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमीत कमी असावं. तर आता परत मी अर्धा कप दूध घेतले आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. तर याऐवजी तुम्ही कस्टर्ड पावडर देखील वापरू शकता, तीही 1 टेबलस्पून घ्यायची. तर इथे दुधाला छान उकळी देऊन घ्यायची. 2 ते 3 उकळी देऊन घेतली की मग आपण ह्यामध्ये जे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे ते ॲड करणार आहोत. म्हणजे जी पेस्ट तयार केलेली आहे ते आपण ह्यामध्ये ॲड करायची आहे. गॅस चालूच ठेवायचा आहे, मंद आचेवरती गॅस चालू ठेवायचा आहे आणि हे सतत हलवून मिक्स करत घ्यायचं आहे. हे व्यवस्थित शिजलं गेलं की आईस्क्रीमला एकदम मलाईदार टेक्स्चर येतं. आता ह्यामध्ये वेलदोडे किंवा जायफळ वगैरे घालायची काहीच गरज नाही आहे, कारण खोबऱ्याला त्याचा स्वतःचा एक छान फ्लेवर असतो. त्यामुळे हे स्किप नक्की करावं. तर 5 हे मिश्रण घट्ट होईल आणि चमच्याला लागेल इथपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता ह्यामध्ये आपण मी बारीक वाटून घेतलेली खडीसाखर घालते. तुम्ही नॉर्मल साखर वापरली तरीही चालेल. खडीसाखर मी 4 ते 5 टेबलस्पून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार, तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचा वापर इथे करायचा आहे. तर मग आहे ना एकदम भारी रेसिपी. मग वाट कसली बघताय, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुमच्या भेटीला नेहमीच येत राहतील. अगदी बाजारातून जशी आपण आईस्क्रीम आणतो त्याच प्रकारचं टेक्स्चर ह्या आईस्क्रीमला नक्की येतं. त्याचबरोबर टेस्ट देखील तशीच लागते, एकदम मलाईदार, दाणेदार आणि एकदम सॉफ्ट. तर हे बघा, बरोबर 5 ते 6 मिनिटांनी एकदम टेक्स्चर त्याचं घट्ट झालेलं आहे. आणि हे जेव्हा चमच्याला कोट होईल तेव्हा समजायचं की आपलं बॅटर इथे रेडी आहे. हे बघा, परफेक्टली इथे रेडी आहे. आता गॅस बंद करून आपण जी खोबऱ्याची पेस्ट तयार केलेली होती ती ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची. हे 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे एकदम मलाईदार, दाणेदार असं मिश्रण आहे. याची आईस्क्रीम तर अप्रतिम नक्कीच लागणार आहे. हे बघा, हळूहळू एकदम घट्ट टेक्स्चर आपल्या जे बॅटर आहे आईस्क्रीमचं त्याला आलेलं आहे. तर आता हे जे इथे नारळाची करवंटी दिसते तिचा मोल्ड म्हणून आपण वापर करतोय. मग आता ह्या करवंट्या वाटीत ठेवायच्या, म्हणजे त्या स्टेबल राहतील आणि सांडणार नाही. तर आता यामध्ये आईस्क्रीमचं जे बॅटर आहे ते ओतून घेऊया. तुमच्याकडे मोल्ड नसेल तर करवंट्या छानपैकी मोल्डचं काम नक्की करतात. तर असा ग्लास तर नेहमीच सगळ्यांकडे असतो. तर यामध्ये देखील तुम्ही बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि याला
फॉईल पेपरने कव्हर करून घ्यायचं आहे दोन्ही करवंट्या आणि आपण जो ग्लास घेतलेला आहे त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे फॉईल पेपरने, कारण की त्याच्यावरती आईस क्रिस्टल जे असतात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते तयार होत नाही आणि एकदम मलाईदार अशी आईस्क्रीम आपल्याला मिळते. तर हे बघा इथे छानपैकी मी कोट करून घेतलेलं आहे. तुम्ही ग्लासऐवजी एखादा उभा डबा असेल त्यामध्येही देखील करू शकता. डब्याला जर झाकण असेल तर फॉईल पेपर लावायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही डब्याचं झाकण लावलं तरीही त्यामध्ये आरामात छान मलाईदार आईस्क्रीम तयार होते. इथे एका छोट्या डब्यात मी कस्टर्ड पावडर टाकली आहे, तर ह्याला ऑलरेडी झाकण आहे त्यामुळे पेपर नाही लावला तरीही चालणार आहे. आता हे सगळं 5 ते 6 तास डीप करायचे आणि बघूया रिझल्ट काय येतोय ते. तर हे बघा एकदम सॉफ्ट मलाईदार दाणेदार आईस्क्रीम, करवंटीमधलं आईस्क्रीम असंच मुलांना खायला द्या. त्यांनाही काहीतरी वेगळं वाटेल, युनिक वाटेल आणि अगदी आवडीने ते खातील. तर ग्लासला दोन्ही हाताने आता रब करून त्यातलं आईस्क्रीम डिमोल्ड करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे दोन्ही हाताने रब करायचं आहे. हे बघा एकदम मलाईदार आईस्क्रीम इथे बनलंय. कोणालाच विश्वास बसणार नाही की हे घरी बनवलंय की नारळाचं आईस्क्रीम आहे. एकदम सॉफ्ट आणि दाणेदार, त्याचबरोबर एकदम हेल्दी हे आईस्क्रीम आहे. त्यामुळे मुलांना कितीही खाल्लं तरीही आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही. ह्याआधी आपण नारळाचं खरबस बनवलं, त्याची लिंक मी खाली देते, तर तोही व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा. कस्टर्ड पावडर वापरून जे मी आईस्क्रीम केलेलं आहे तेही देखील एकदम मलाईदार सॉफ्ट बनलेलं आहे. तर मग कशी वाटली रेसिपी तेही नक्की सांगा आणि हो तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये बघायला नक्कीच आवडतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपले 500 सबस्क्रायबर झाल्याबद्दल देखील खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा.